न्यूज आहे. तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत असा आरोप केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी. या प्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली. तालिबानी समर्थक नेते मौलाना फैजुल रहमान यांच्यासोबत 2005 साली लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिप नेत्यांची दिल्लीच्या कार्यालयात गुप्त बैठक झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या बैठकीत काय झालं ते उघड करावं अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. मोठा आरोप नवाब मलिक यांनी लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिपवर केलाय. या संदर्भात भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे. ये स्पष्ट है कि भारतीय जनता पार्टी और संघ परिवार के बहुत सारे सदस्यों का लिंक बहुत सारी आतंकवादी घटनाओं में रहा है. भारतीय जनता पार्टी आतंकवाद को लेकर आज आंदोलन खड़ा कर रही है, पाकिस्तान के हवाले दे रही है. एक सवाल हम भी पाकिस्तान के हवाले पर पूछना चाहते हैं कि पाकिस्तान के नेशनल असेंबली के लीडर ऑफ अपोजिशन जो तालिबानी समर्थक रहे हैं, उन्होंने जून 2005 में जब वो भारत दौरे पर आए, दिल्ली के संघ मुख्यालय में उनके साथ बैठक हुई. उसमें विश्व हिंदू परिषद और संघ परिवार के बहुत सारे नेता थे. 3 घंटा बैठक चली. उस बैठक में क्या चर्चा हुई? आतापर्यंत काँग्रेसकडून हे आरोप केले जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप प्रशिक्षण शिबिर दहशतवाद्यांसाठी असा आरोप सुशील कुमार शिंदेंनी केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसही या आखाड्यात उतरली असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केलाय. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीरजी, थेट आरोप केलाय नवाब मलिक यांनी की अडवाणींनी भेट घेतली होती, तालिबानी समर्थक नेते मौलाना फैजुल यांची भेट घेतली होती की नाही? असं आहे की हे याची माहिती नवाब मलिकला आहे. यांना आता गुप्तचर खात्यामध्ये भरती करण्याची आवश्यकता आहे. आणि आता अशा लोकांना शरद पवार साहेबांनी आवरायला हवा आहे. हे असा आरोप करणाऱ्या लोकांनी अडवाणी सारख्या एका राष्ट्रीय गृहमंत्री पदावर उपपंतप्रधान या पदावर काम केलेल्या व्यक्तीबद्दल यांनी असा आरोप करणे हे तर हास्यास्पद आहे. खरं तर आता यांची डोके तपासायची वेळ आली आहे. पण सुधीरजी, हा थेट आरोप केलेला आहे. हा आरोप करण्यामागे काहीतरी तथ्य असू शकतं. आता असं यांचे स्वतःचे त्या लोकांशी संबंध असतील कदाचित, आणि ते यांना काही माहिती देत असतील तर हे तपासायची गरज आहे. यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. जर या नवाब मलिकची नार्को टेस्ट केली तर यांच्या ओठात काय आणि पोटात काय हे बाकी येईल. नवाब मलिक नार्को टेस्टला तयार असतील तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तो पैसे द्यायला तयार आहोत. आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्याकडनं सुद्धा ही माहिती घेण्याचा. आपल्यासोबत सुधीरजी, आपल्यासोबत माधव भंडारी सुद्धा आहेत, त्यांच्याशीही बोलूयात. माधवजी, नवाब मलिक यांनी थेट आरोप केलेला आहे की भेट घेतली होती, 2005 साली भेट घेतली होती असा थेट आरोप केलाय त्यांनी. नवाब मलिक यांचे हे सगळे आरोप हे हास्यास्पद आणि काही दखल न घेण्याच्या लायकीचे आहेत. ते ज्या भेटीचा उल्लेख करतायत त्यावेळेला मौलाना फजलुर रहमान हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली मधले म्हणजे त्यांच्या संसदेचे विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ते अधिकृत दौऱ्यावर आलेले होते. त्यामुळे त्यांनी अधिकृत दौऱ्यावर आलेले असताना कुणाच्या भेटी घेतल्या याच्यामध्ये गुप्त काही नाही. पण गुप्त बैठक घेतली असं नवाब मलिकांनी म्हटलंय. नाही, नवाब मलिक काय म्हणतील ते काय म्हणतात याला मी कशाला किंमत देऊ. 2005 साली काय झालं ते त्यांना 2013 मध्ये आठवतंय. मधले 8 वर्ष काय झोपलेले होते काय? आपण त्यांना सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न करूयात, त्यांच्याशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करूयात. पण माधवजी, त्यांनी असं म्हटलंय की ही गुप्त बैठक झाली होती आणि त्याचा तपशील सांगावा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि तुम्ही म्हणताय की असले ते काही सांगतील त्याच्यापेक्षा मी त्यांना सांगतो की 8 वर्षापूर्वीचे तपशील मागण्यापेक्षा नवाब मलिक साहेब बंटी जहागीरदारचा आणि तुमचा तपशील आहे तो जाहीर करा. तो कालचा विषय आणि तो पुण्यातल्या बॉम्बस्फोटाचा विषय आहे, त्याच्याबद्दल बोला. ते का नाही बोलत? आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार सुद्धा आहेत. सुधीरजी, या माधव भंडारी यांचं असं म्हणणं आहे की रहमान आले होते इकडे, मात्र ते त्यावेळेला पाकिस्तानमधल्या संसदेचे विरोधी पक्षनेते होते.
त्यामुळे त्यांच्याशी बैठक झाली असणारच आहे, मात्र ती वेगळ्या पातळीवरची असणार. गुप्त बैठक झाली नाही असं माधव भंडारींचं म्हणणं आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने हा आरोप केलेला आहे, याआधी काँग्रेस आरोप करत होती आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा असे आरोप केले जात आहेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर. असं आहे की यांना आता दुसरा कोणताही विषय यांच्या अजेंड्यावर नाही. इतकी पाप या पक्षांनी केली आहे, या देशाला इतकं लुटलं आहे की यांना आता जनतेसमोर कोणत्या मुद्द्यावर तोंड घेऊन जायचं हे काही समजत नाही आहे. आणि म्हणून नवाब मलिक ज्यांच्या सरकारवर, ज्यांच्या पक्षावर वारंवार अनेक घोटाळ्याचे आरोप होत आहे, यांनी जनतेच्या पैशाची ज्या पद्धतीने लूट केली, जनतेचा विश्वासघात केला, त्यांचं केंद्रात आणि राज्यात आहे. खरं तर अशी कोणतीही घटना याची वाच्यता करण्याच्या ऐवजी चौकशी करून अशा जर घटना घडल्या असतील तर या संदर्भामध्ये कारवाई करता येते. पण कारवाई न करता उचलली जीभ लावली टाळूला हा जो नवीन धंदा यांनी राजकारणात सुरू केला आहे, हा धंदा खरं तर राजकारणाचं नैतिक अधपतन आणि राजकीय नेत्यांमधला असणारा हा जो भाव आहे, हा भाव आता निश्चितपणे देशाला कुठं नेईल, राजकीय क्षेत्राला कुठं नेईल याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. सुधीरजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत माधव भंडारी आहेत. माधवजी तुमचेही धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार होते. नवाब मलिक यांच्या नार्को टेस्ट करायला हवी आणि जर अशी बैठक झाली असेल तर आत्ताच का ते बोललेत, जर बोलण्यापेक्षा कारवाई का केली जात नाहीये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे माधव भंडारी यांनी मात्र नवाब मलिक यांचे पुणे साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी बंटी जहागीरदार याच्याशी काय संबंध आहेत ते त्यांनी सांगावे असं म्हटलं आहे.